लक्ष्मण हाकेचा कालचा व्हिडिओ सोडा, लक्ष्मण हाकेचा वर्षात 2 वर्षाचा जुना जरी व्हिडिओ कुठल्या CCTV कॅमेऱ्यात किंवा कुठल्या बारमध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जर लक्ष्मण हाके दिसला असेल तर सार्वजनिक जीवनातनं संन्यास घेईल लक्ष्मण हाके. छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून मी या संभाजी भोसलेंना राजा मानणार नाही. कारण जर ते छत्रपती शिवरायांच्या राजर्षी शाहूराजाच्या गादीचे वारस असते, वैचारिक वारस असते, तर त्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे आले असते आणि रयतेचं म्हणणं ऐकून घेतलं असतं. नाही हो, तिसरी आघाडी येणारच नाही अशी काय असते. तिसरी आघाडीची आयडिओलॉजी काय? तिसऱ्या आघाडी या माझ्या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या कुठल्या प्रश्नावर काम करणार आहे? काय मॅनिफेस्टो आहे या तिसऱ्या आघाडीचा? काय झेंडा आहे या तिसऱ्या आघाडीचा? तुम्ही पण आंदोलन दुसरीकडे करू शकता. वडीकुद्रीलाच जाऊन आंदोलन का? लक्ष्मण हाके उद्धव ठाकरेंचाही माणूस आहे, देवेंद्र फडणवीसांचाही माणूस आहे, वडेट्टीवारांचाही माणूस आहे आणि भुजबळांचाही माणूस आहे. तुमचं म्हणणं मराठा कोणी दिलं नाही, लक्ष्मण हाके बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जातीचा माती आणि त्यांचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस, त्यांचं गावगाड्यातलं सोशल डिस्क्रिमिनेशन यावरती रात्रंदिवस आर्टिकल लिहिणारा, रात्रंदिवस फेसबुकवरती पोस्ट लिहिणारा, राज्य मागासवर्ग आयोगावर नेमणूक झाल्यानंतर पदर पैशानं त्यांच्या पाड्यावरती, तांड्यावरती, वस्त्यावरती रात्री 12 वाजता पारत्याचं घर जाळलं जात असताना पाठी 4ला त्या वस्तीवर पोहोचणारा लक्ष्मण. मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट सांगून या गोष्टी तिथं पक्ष पार्टी नाही चालणार. OBC वर्सेस मराठाचा लिहून घ्या माझ्या. पॉलिटिकल आमची पाडणाऱ्यांची यादी तयार आहे, निवडून आणणाऱ्याची यादी मी बी ठरवू. पृथ्वीराज बाबा चव्हाण तुम्हाला महाराष्ट्र अजिबात माहिती नाही. तुम्हाला जर महाराष्ट्र माहीत असता, OBC माहीत असता, सोशल जस्टिस माहीत असता तर पृथ्वीराज बाबा चव्हाणसारख्या माणसानं तरी जरांगेला पाठीमध्ये. कुठल्या जिल्ह्यामध्ये मराठा कम्युनिटी आहे हो जिथं फक्त मराठा आहे? दाखवून द्याल मला महाराष्ट्रातला एक तालुका सांगा तिथं OBC किती राखतो, मी इथं बसून सांगतो. जरांगींच्या पाठीमागं शरद पवार प्लस एकनाथराव शिंदे इज इक्वल टू जरांगी. आणि उद्या भविष्यात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी शरद पवारांबरोबरही त्यांची युती असेल. नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये आपलं स्वागत. साधारणतः गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा जो मुद्दा आहे तो तापलेला आहे. साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनोज जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली, उपोषणाला सुरुवात केली. वर्षभर त्यांची उपोषण सुरू आहेत. आता अलीकडं त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि लक्ष्मण हाके सर आहेत, ते सुद्धा OBCंच्यासाठी आंदोलन उपोषण करत आहेत. त्यामुळं एक प्रकारे गलबला उडालेला आहे की हा जो सगळा संघर्ष आहे तो राजकीय तर आहेच, त्याला लोकसभा विधानसभा निवडणुकाची पार्श्वभूमी आहेच, पण हा जरांगे विरुद्ध हाके आहे का महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे, मराठा विरुद्ध OBC आहे, असे अनेक कंगोरे आहेत. या सगळे आणि इतर सगळे पैलू याच्यावरती चर्चा करण्यासाठी खुद्द लक्ष्मण हाके सर जे आहेत ते आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी जसा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये अक्षरशः दुसरा विषय नाही इतकं आरक्षण या विषयावरती आंदोलन होत आहेत. सुरुवात आत्ता लेटेस्ट जो काही प्रसंग घडला त्याच्यापासून करूयात, कारण त्याच्यामध्ये तुमची पण बाजू येणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये जो आत्ता प्रकार घडला, तुमच्यावरती आरोप झाले, काय नेमकं वस्तुस्थिती आहे ते सांगा. तुम्ही दारूचं सेवन केलं होतं आणि अवमानकारक बोलला वगैरे असे आरोप केले गेले. काय नेमकं काय घडलं, काय होतं? नाही, विषय असा आहे की त्या दिवशी मी पुण्यामधून थोडंसं घराजवळ गेलो आणि घरापासून जवळच्याच अंतरावरती थोडंसं संध्याकाळच्या टायमिंगला, कारण मी सलाईन काढलेल्या होत्या, दातांचं रूट कॅनेलिंग केल्यामुळं अँटीबायोटिक्सच्या गोळ्या घेतलेल्या होत्या, त्याचबरोबर मी पेन किलरच्या गोळ्या घेतलेल्या होत्या, इंजेक्शन घेतलेलं होतं आणि संध्याकाळचं थोडंसं वर जावं, फिरून यावं म्हणून गेलो होतो. एक साधारण 5च्या दरम्यान 2 तरुण तिथं आले, मते नावाचा तरुण आणि त्याच्याबरोबर दुसरा तरुण. त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या आणि माझ्याबरोबर एक बॉडीगार्ड होता, गाडी होती. त्याचवेळी तिथंच राहणारा माझा एक मुस्लिम समाजातला मित्र होता. तो म्हणाला, खूप दिवस तुम्ही उपोषण केलं आहे आणि तुम्हाला मी सूप बनवायला लावतो आणि तुम्ही अंधार पडल्यावर संध्याकाळी मी घरी सोडतो आणि त्यांना जाऊ द्या खाली. म्हणून मी 15-20 मिनटं फक्त बॉडीगार्डला सोडलं आणि मी त्यांच्या घरी जाऊन थोडंसं जेवण केलं आणि मोटरसायकलवर बसून खाली येत होतो. तेवढ्या कालावधीमध्ये त्याच मते नावाच्या तरुणानं बाकीच्या तरुणांना कॉल केले आणि मी वरून खाली येईपर्यंत खाली 3-4 4 व्हीलर त्या कमानीजवळ थांबल्या, गोकुळनगरच्या त्या काना चौकाच्या तिथं. आणि मी मोटरसायकलवरून मागं बसून येत होतो. त्यांनी गाडी आडवी लावली, गाडी अडवली आणि एक जणानं माझा मागून बेल्ट पकडला कमरेचा आणि बाकीच्यांनी दोघांनी 2 बकोटे पकडले आणि एकानं मानला हात लावला.
असं झाल्यामुळे माझे बटन निघाले पुढचे आणि मी थोडंसं असं इनबॅलन्स झालो मागचा बेल्ट पकडल्यामुळे आणि तो शूट केला गेला आणि लाईव्ह केला गेला. आणि मग त्यामध्ये तू दारू पिलायस की नाही सांग, तू दारू पिऊन बोलतोयस की नाही सांग, तू छत्रपती संभाजीबद्दल असं बोललास ते सांग. हे असं करण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर हा मी एकटाच होतो आणि तो मला सोडायला आलेला तरुण मुस्लिम समाजातला तो घाबरला. तो बिचारा थोडा वेळ थांबला आणि तो पटकन निघून गेला. तुमच्यासाठी ट्रॅपच लावला प्रॉपर? ट्रॅपच होता आणि मला त्याच्याही अगोदर मला असं म्हणायचं आहे की त्या माणसांच्या त्याच पाशिंगच्या गाड्या अगोदर 2 दिवस माझ्या घराच्या बाहेर येऊन थांबत होत्या. मला सोसायटीच्या लोकांनी सांगितलं. म्हणजे हा जो प्लॅन होता. बरं याच्याही पलीकडं आमचं ज्यावेळी वडीगोद्रीमध्ये आंदोलन सुरू होतं उपोषणाचं 6व्या दिवशी रात्री 1:30 वाजता 4 तरुण आम्ही जिथं उपोषणाला बसलेलो होतो, झोपलेलो होतो त्या स्टेजवर बसले होते. तिथल्या तरुणांनी त्या 4 जणांना पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन दिलं. मारहाण पण झाली त्यांना. त्याच वेळी कळाले कोण आहे ती मुलं वगैरे काय? त्यावेळची मुलं तर इंदापूर आणि बारामती जवळची होती. कोणाशी संबंधित वगैरे काय? हे सगळे हेच. हे बघा, छत्रपती संभाजीराजेंचं नाव घेऊन मला त्या दिवशी ते मारहाण आणि घोषणा करत होते. याच्या पाठीमागं नक्कीच याच प्रवृत्ती तुमचं आहे. संभाजीराजांशी नेमकं काय भांडण आहे, काय वाद झाला? संभाजीराजेंशी माझं कुठलंही भांडण नाही. फक्त पण तुम्ही मग ते मी काय बोललो ते सांगतो. माझं वक्तव्य का आलं? हं. कारण छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीला जरांगेंना भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की संभाजीराजे तिथं गेलेत. बरं जाण्याला पण आमचं ऑब्जेक्शन नव्हतं. पण त्यांनी तिथं जाऊन लक्ष्मण हाकेवरती टीका करावी एवढा तर लक्ष्मण हाके मोठा नव्हता. काय टीका केली तुमची? टीका केली की असं आंदोलन करायला नको पाहिजे होतं. त्यांचं असंविधानिक आंदोलन आहे. मागण्या बेकायदेशीर आहेत त्यांच्या. अशा पद्धतीची टीका केल्यानंतर एक चळवळीतला कार्यकर्ता, संविधानाला मानणारा कार्यकर्ता, लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता बोलून गेला की आता लोकशाही आहे. जर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस ते सगळं तुम्ही काढून बघा. मी तिथं बोललो की छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून मी या संभाजी भोसलेंना राजा मानणार नाही. कारण जर ते छत्रपती शिवरायांच्या राजर्षी शाहूराजाच्या गादीचे वारस असते, वैचारिक वारस असते, तर त्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे आले असते आणि रयतेचं म्हणणं ऐकून घेतलं असतं. ही माझी तात्विक भूमिका होती. पण त्यांनी अर्थ काय घेतला की मी राजा मानणार नाही, मिस्टर संभाजी भोसले. मला ॲग्रेसिव्ह बोलावं लागते कारण आमच्याकडे बघत नाही सरकार. आमच्याकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करतायत, महाराष्ट्रातले विचारवंत दुर्लक्ष त्याच्याकडे येतो पण साहित्यिक दुर्लक्ष करतायत. मग आमचा वेदना व्यथा आम्ही व्यक्त करायच्या कशा? बरोबर. पण मला सांगा, तिसरी आघाडी जी आहे त्याच्यामध्ये मुख्य घटक संभाजीराजे स्वराज्य पक्ष आहेत आणि जरांगेंना एक चेहरा या सगळ्या ह्याचा असं चाललंय, म्हणून पण तुमचा विरोध आहे? नाही हो, तिसरी आघाडी येणारच नाही अशी काय असते. तिसऱ्या आघाडीची आयडिओलॉजी काय? तिसऱ्या आघाडीचा अजेंडा काय? तिसऱ्या आघाडी या माझ्या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या कुठल्या प्रश्नावर काम करणार आहे? काय मॅनिफेस्टो आहे या तिसऱ्या आघाडीचा? काय झेंडा आहे या तिसऱ्या आघाडीचा? नेहमी सत्तेच्या सावलीला बसणारा बच्चू कडू. बच्चू कडू काय आता पहिला बच्चू कडूमधला येरा उरलाय असं तुम्हाला म्हणायचं आहे? अकाउंटेबिलिटी उरली असं म्हणायचं आहे? आमचे राजू शेट्टी साहेब ऊस दराच्या प्रश्नावरती एक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारा लढवय्या कार्यकर्ता. पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांचं GPS गंडलंय राजू शेट्टींचं. त्यांनी ते GPS दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि सही ट्रॅकवर आलं पाहिजे. आता उरले तिसरे कोण आघाडीत? संभाजी भोसले, मिस्टर संभाजी भोसले. मिस्टर संभाजी भोसले. आम्ही श्रीमंत शाहू महाराजांची जी एक व्यापक भूमिका आहे, लिबरल भूमिका आहे, ती तरी किमान पाळा तुम्ही. विशाळगडावरती ज्या काही घटना घडल्या, मी 2024 जगणारा कार्य, मला धर्मावरती जातीवरती भांडणारा कार्यकर्ता. कधी काळी धर्मावरनं युद्ध झाली असतील नाही म्हणत नाही मी, पण तो संदर्भ पकडून तुम्हाला आत्ता धर्मावरनं युद्ध करणं परवडणार आहे का? संभाजीराजे भोसले परवडणार आहे का? नाही परवडणार. आत्ता धर्मावरून तुम्ही जर भांडणं करायला गेला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं. काट्याकुराडीची भाषा तुम्ही करायला लागला, तलवारीची भाषा करायला लागला, तुम्हाला जेलमध्येच जावं लागेल. लोकशाही आहे, इथं प्रत्येकाचा अधिकार आहे. बरोबर आहे. तुम्ही हा मुद्दा महत्त्वाचा मांडताय. पण मला सांगा, तुम्ही पण आंदोलन दुसरीकडे करू शकता, वडीगुद्रीलाच जाऊन आंदोलन का? हे बघा, याच्यावर जातीय तणाव वाढत नाही का? सांगतो, जातीय तणाव नाही. हे बघा, जातीय तणावाची जबाबदारी फक्त ओबीसीनीच घ्यायची का? नाही, असं काय म्हणणं आहे? बरं, माझं काय म्हणणं आहे, याच्या अगोदर जरांगेंची 3-4 उपोषणं झाली. त्या उपोषणाच्या दरम्यान भगवानगडाच्या पायथ्याशी मातेरी गावामध्ये भगवानगडाच्या पायथ्याशी एका मुलानं उपोषण केलं होतं
साधा लोकलचा तहसीलदारानं सुद्धा तिथं भेट दिली. दुसरा एक जमदाडे नावाच्या तरुणानं सावित्रीमाईंच्या जन्मगावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातल्या आमच्या नायगावला, जिथं सावित्रीमाईंचा जन्म झाला, हो. खंडाळा बरोबर. तालुक्यात हो, तिथं सातारा. तिथं पण उपोषण केलं होतं. हं. एकही लोकलचा प्रतिनिधी तिथं पोहोचला नाही. पण जरांगेंच्या आंदोलनाला मात्र रेड कार्पेट गव्हर्नमेंटकडून घातलं जातं. अप टू डेट्स, तासाला अपडेट बातम्या यायच्या, मीडियाचा तासाला मीडिया कव्हरेज असायचं. काय चाललंय? मग यामधून आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी जर लक्ष्मण हाके वडीगोद्री गावामध्ये, मला अंतर्वलीतच मला ऑफर होती तिथल्या लोकांची की तुम्ही अंतर्वलीतच बसलं पाहिजे ना, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ओके. पण एसपींच्या सांगण्यावरनं मी त्या गावात जाण्याचं टाळलं. पण मग म्हटलं की ज्या रस्त्यावरून हे सगळे मंत्री जातात त्या रस्त्यावर बसायला काय हरकत आहे. लक्ष म्हणून मी वेधण्यासाठी. वडीगोद्री लक्ष वेधण्यासाठी राजकारणाचं मीडियाचं राजकारणाचं, मीडियाचं, मुख्यमंत्र्याचं, मंत्रिमंडळाचं, साध्य झालं का? आमदारांचं साध्य, यस, साध्य झालं. ते लक्ष वेधण्यात आम्ही सक्सेस झालो. जरी आम्हाला शासनानं एंटरटेनमेंट केलं नाही, आम्ही जनतेला अपिलिंग झालो. जनतेने आम्हाला सपोर्ट केला, उचलून धरला आम्हाला. तुमच्या भूमिका पोचायला लागल्या, प्रश्नच दखल घ्यावी नाही. लागली. पण मला सांगा, साधारणतः जरांगे एक वर्षभरापूर्वी आंदोलन करत होते, तेव्हा तुम्ही का नाही उतरला? लक्ष्मण तेव्हा तर तुम्ही हाके- लक्ष्मण माढ्यामध्ये हाके- लोकसभा नाही. निवडणुकीचे, म्हणजे मला इथं प्रश्न काय विचारायचा आहे, लोकसभेला जो दणका बसला भाजपला, विशेषतः महायुतीला, लोकसभेच्या निकालामध्ये, त्याच्यानंतर तुम्ही उतरलेलं दिसतंय. त्यामुळे विषय- आरोप होतात तुमच्यावरती. आरोप होणार, आरोप सगळे बरोबर ना, की होणार. जे मान्य आहे, हाके मान्य आहे, मान्य आहे. जरांगेंचं आंदोलन सुरुवातीला सुरू होतं त्यावेळेस तेव्हा मात्र सांगतो. लोकसभा खासदार त्यांना व्हायचं होतं. जरांगेंचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी लक्ष्मण हाके स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर होता. हं. मी एका लिगल आणि संविधानिक पदावरती असताना, न्यायिक पदावर असताना मला कुठलीही पार्शल बाजू घेता येत नव्हती. हं. मला मर्यादा होत्या आणि मला माझ्या त्या पदाचं भान होतं. हं. म्हणून मी फक्त लिगल स्टेटमेंटशिवाय मी कधीही मीडियाला, वास्तव परिस्थितीशिवाय कधीही मी मीडियाला स्टेटमेंट केलं नव्हतं. पण ज्या दिवशी मला हा ओबीसीचा आहे आणि हा खूप जे काही क्वेश्चनर आहे, जे काही पॅरामीटर्स आहेत, जे काही शासनाचं म्हणणं आहे, त्याच्यावरती हा काम करायला तयार नाही, हा आयोगाची वास्तव भूमिका घेतोय, असं ज्यावेळी शासनाच्या लक्षात आलं त्यावेळी शासनानं मला शोकॉज नोटिसा काढल्या. आणि कधीही स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या मेंबरला शासनाला सस्पेंड करायचा अधिकार नसतो. त्याला पुरेसा कालावधी द्यावा लागतो, त्याचं म्हणणं आहे. शासनातलं कोण होतं त्याच्या पाठीमागे? मुख्यमंत्री, दुसरं कोण असणार? मी मुख्यमंत्र्याला जबाबदार धरेन ना. कुठल्या मंत्र्याला जबाबदार धरायचं काय कारण आहे? कारण मुख्यमंत्रीच आम्हाला काढू शकतात. तुम्ही शिंदेला का टार्गेट करता? शिंदेंना टार्गेट करण्याचं कारण असं की शिंदे यांनी ओबीसी किंवा ओबीसीच्या आंदोलकांना काय म्हणायचं? मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचा आहे. तुम्ही संविधानाची शपथ घेतली, दायित्वाची शपथ घेतली. ती शपथ तुम्ही या महाराष्ट्राच्या एंटायर लोकसंख्येच्या दायित्वाची शपथ तुमच्यावर आहे. तुम्ही का जातीचे मुख्यमंत्री आहात की जरांगेच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालणारे मुख्यमंत्री ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाही? फिरकायचं सोडा, अधिकृत तुमचा एखादा अधिकृत माणूस सुद्धा पाठवत नाहीयेत. कोण आलं? भुजबळ पण आले, फडणवीस पण आले. जे फडणवीस विदर्भामध्ये जेव्हा आंदोलन सुरू होतं ओबीसीचं, तिथं गेले, तिथं ते आंदोलन मिटवलं. तेव्हा ओबीसी हा भाजपचा DNA आहे. लीडर कोण आहे? अन्सरेबल कोण आहे? उत्तरदायित्व कोणाचं तिघही आहे? आहेत ना, हो, मान्य ना. शिंदे, उत्तर अजित पवार, मुख्यमंत्र्यांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर हे काय आपण जाणार होते का? जरांगेच्या पाठीमागे शिंदे असं तुम्हाला म्हणायचं? 100% जरांगेंच्या पाठीमागं मी एक खूप मोठं विधान करेन कार्यकर्ता म्हणून. जरांगेंच्या पाठीमागं शरद पवार प्लस एकनाथराव शिंदे इज इक्वल टू जरांगे. आणि उद्या भविष्यात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी शरद पवारांबरोबरही त्यांची युती असेल. अशा चर्चा होत आहेत. लिहून घ्या ठिकाणी माझ्याकडून, ठिकाणी. लिहून घ्या पण माझ्याकडून. मग असा आरोप होऊ शकतो हाकेनं फडणवीसांनी पेरलं, हे बघा, जसं तुम्ही हे बघा, यांचं नाव हे घेताय. बघा, हे बघा, हे बघा. कारण मी जसं म्हटलं की तुम्ही लोकसभेपर्यंत ऐका, शांत ऐका, होता. ऐका, ऐका. ज्या क्षणी माझ्यावर- भाजपला मराठवाड्यामध्ये भोपळा मिळाला किंवा अनेक ठिकाणी दिसलं सरळ सरळ की मराठा आरक्षणाचा फटका बसलेला आहे आणि आता विधानसभेला पण ते सगळं रिपीट होऊ शकतं, तेव्हा हाकेंची एंट्री होते. हाके तिकडं वडीगुद्रेला जातात आणि आता चर्चा आहे उघड Yes, जसं मी म्हटलं yes. तसं की जरांगे विरुद्ध मान्य हाके, आहे, कॉमन मॅनची चर्चा असू शकते, बरोबर आहे. महाराष्ट्राची चर्चा असू शकते. म्हणजे मोहरे हो, म्हणून जसं yes, जरांगेला yes, कुणी yes. खेळवते, आता तुम्हाला माझं पण उत्तर खेळवते. माझं उत्तर असं आहे त्याला की समजा की लक्ष्मण हाकेंनाच मोहरा म्हणून उतरवायचं आहे. फडणवीसांकडे लक्ष्मण हाके एकच नाव होतं की याच मोहऱ्याला उतरवावं लागेल. अशी काही लक्ष्मण हाकेंची कुठल्या आमदार खासदाराचा मुलगा आहे? काय बॅकग्राऊंड, काय हिस्ट्री लक्ष्मण हाकेची? एक साधा कार्यकर्ता धडपडणारा की ज्याला पब्लिक मॅन्डेट नाही,
तो निवडणुकीला उभा राहतोय, पडतोय, त्याला मतंसुद्धा देत नाही. ही लक्ष्मण हाकेची आयडेंटिटी. लक्ष्मण हाकेला त्यांनी प्रमोट करण्यापेक्षा लक्ष्मण हाकेनी जी भूमिका घेतली त्याच्या पाठीमागे ते आले असं नाही का होणार. बरं. लक्ष्मण हाकेनी ज्यावेळी वडीगुद्रीमध्ये जाऊन हे चुकीचं आहे म्हणायचं डेअरिंग केलं, लॉजिकली बोलायला सुरुवात केली, संविधानाची भाषा बोलायला सुरुवात केली, सोशल बॅकवर्डनेस म्हणजे काय, संविधानाला काय अपेक्षित आहे, रिझर्वेशन पॉलिसीची नीती कशासाठी आली, हे ज्यावेळी लक्ष्मण हाके मीडियासमोर बोलायला लागला आणि माणसं म्हणायला लागली की हा येस. त्यामुळं हे बघा, लक्ष्मण हाकेवर पहिल्यांदा आरोप झाला हा वडेट्टीवारांचा माणूस आहे, वडेट्टीवार आपल्या काँग्रेसचे. दुसऱ्यांदा आरोप झाला छगनराव भुजबळांचा माणूस आहे, छगनराव भुजबळ तर अजित पवार गटाचे. तुम्ही तर उद्धव ठाकरेंच्या गटात होता. हो, आणि तिसऱ्यांदा आरोप झाला तो देवेंद्र फडणवीसांचे हस्तक आहेत म्हणून. आणि ह्याच्याही अगोदर सराठे वगैरे मंडळी ज्यावेळी चर्चेला बसायची त्यावेळी ती म्हणायची की हा उद्धव ठाकरेचा माणूस आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना सुद्धा यांनी टार्गेट केलं. आणि मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. मी निगेटिव्ह हाके कोणाचा माणूस आहे? लक्ष्मण हाके उद्धव ठाकरेंचाही माणूस आहे, देवेंद्र फडणवीसांचाही माणूस आहे, वडेट्टीवारांचाही माणूस आहे आणि भुजबळांचाही माणूस आहे. आणि सगळ्या पक्षातल्या नेत्यांना जर लक्ष्मण हाके आपलाही असं वाटत असेल तर याच्यापेक्षा अजून काय अभिमानाची गोष्ट असू शकते. ही माणसं काय पाकिस्तानमधली आहेत का, आतंकवादी आहेत का, सार्वजनिक जीवनातली आहेत, भूमिका मला सांगा, बऱ्याच वेळा म्हणजे जरांगेचं तुमचं नेमका वाद काय, भांडण काय? कारण बऱ्याच याच्यात तुमचं पटतंय पण. म्हणजे बघा, दोन तीन उदाहरण सांगतो. म्हणजे आत्ता सुद्धा जे काय दारू सेवनाचे तुमच्यावर आरोप झाले तेव्हा जरांगेने प्रतिक्रिया दिली की वैयक्तिक आयुष्य ह्याची मी गल्लत करणार नाही, कोणी काय करावं ही भूमिका त्यांनी घेतली. दुसरं बघा, धनगराच्या बाजूने ते आहेत, ते असं म्हणतायत की धनगर मराठा भाऊ आहेत, बरोबर ना? म्हणजे मला वाटतं की काही ठिकाणी तुमचे मत जुळत. पहिलं एक मत जुळतंय म्हणजे काय, वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललात तुम्ही. लक्ष्मण हाके महाराष्ट्राला या बोलबिडूच्या प्लॅटफॉर्मवरती सांगेल, लक्ष्मण हाकेचा कालचा व्हिडिओ सोडा, लक्ष्मण हाकेचा वर्षात 2 वर्षाचा जुना जरी व्हिडिओ कुठल्या CCTV कॅमेऱ्यात किंवा कुठल्या बारमध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जर लक्ष्मण हाके दिसला असेल तर सार्वजनिक जीवनातनं संन्यास घेईल लक्ष्मण हाके. कालचा विषय सोडूनच द्या. नैतिक तो विषय सोडून द्या. तर माझं म्हणणं असं आहे, माझं वैयक्तिक जरांगेंची भांडण असायचं काय विरोध? माझं गाव आणि जरांगेंचं गाव 368 किलोमीटरचं अंतर आहे. लक्ष्मण हाके बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जातीचा माती आणि त्यांचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस, त्यांचं गावगाड्यातलं सोशल डिस्क्रिमिनेशन, यावरती रात्रंदिवस आर्टिकल लिहिणारा, रात्रंदिवस फेसबुकवरती पोस्ट लिहिणारा, राज्य मागासवर्ग आयोगावर नेमणूक झाल्यानंतर पदर पैशानं त्यांच्या पाड्यावरती, तांड्यावरती, वस्त्यावरती रात्री 12 वाजता पारध्याचं घर जाळलं जात असताना पाठी 4ला त्या वस्तीवर पोहोचणारा लक्ष्मण हाकेला फॅक्ट काय येते माहिती. ही जी जाणीव आहे, ही जाणीव मला स्वस्त बसू देत. ही जाणीव मला माझ्या सांगोला गावापासून, पंढरपुरापासून मला वडीगुद्री, अंतरवली, सराटीपर्यंत घेऊन गेली. ना कुठल्या पक्षाचा नेता, ना फडणवीस, ना भुजबळ. बरोबर आहे, तुम्ही सांगितलं. पण मला सांगा, जरांगे पण त्यांच्या समाजामधल्या गरिबांसाठीच भांडतायत, गरिबांसाठी, बरोबर ना? मला सांगा, तुम्ही ज्या कुणबी प्रमाणपत्रांना विरोध करताय सरसकट, पंजाबराव देशमुखांनी तर ती 50 वर्षापूर्वी दिली. डिफरंट आहे. कसं सांगा, डिफरंट आहे. म्हणजे काय विरोध आहे तुम्ही सांगा. कुणबी डेफिनेशन काय आहे? कुणबी आमचा रत्नागिरीच्या उत्तर भागातला आणि रायगड, कुलाबा जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी, सिंधुदुर्गामधला कुणबी किंवा आमच्या विदर्भामधला कुणबी. मी कालच चंद्रपूर आणि नागपूर परिसरामध्ये गेलो. तिथं कोण खैरे कुणबी, तिथं कोण असे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे कुणबी. तुमचं म्हणणं मराठा कुणबी नाही, सांगतो ना मी तुम्हाला. मला कुठलंही तुम्ही मग तुकारामांचं बरे झाले देवो कुणबी केलो नाही तरी असतो, कुठल्याही याच्यावर माझं लॉजिक आहे, त्याच्यावर माझं उत्तर आहे. किंवा वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांना पण नाकारलं होतं, त्याच्यावरही माझं उत्तर आहे. सगळ्या गोष्टीवर माझं उत्तर आहे. सांगतो. तर विदर्भातला कुणबी, तिथला भौगोलिक प्रदेश आणि तिथलं त्यांचं कुणबावाकरण, कुणबावापण, आणि आमच्या कोकणातल्या कुणब्याचं कुणबावापण. मी लक्ष्मण हाके किंवा मी एक मराठा कुटुंब, माझ्या कुटुंबामधली माझी 50 एकर जमीन मी माझ्या शेतात जाऊन कसणं, यामध्ये कुठलं सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? पण एका वतनदाराच्या जमिनीवरती कुळ म्हणून जाणं आणि तिथं जाऊन तिथं कुणबावा करणं, तिथं जाऊन अंगमेहनतीचं काम करणं, डेली वेजेस, आत्ताच्या भाषा इंग्रजी शब्द, तिथं जाऊन काम करणं, कुळ म्हणून काम करणं, मजुरीचं काम करणं, त्याला कुणबी म्हणतात. त्याचं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं. पुढचं उदाहरण सांगतो. आजही कोकणातल्या कुणब्याच्या महिलांना आजही घोळदार साडी नेसायची परवानगी नाही.
आजही ते नाड घातलेले कुणबी माझ्या कोकणामध्ये दिसून येतील. डोंगराच्या कपारीला, ज्याला चक्री शेती म्हणतात, ज्याला बघा एक शब्द आहे, मला तो आठवत नाही, मी तुम्हाला सांगेन. चक्री शेती म्हणतात. की 2 वर्ष डोंगर उतार, डोंगर उतार म्हणजे किल्ल्याचा उतार, सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या दोन्ही बाजूने काय होतं की जमिनी ह्या 2-3 वर्षात नापीक बनतात. म्हणजे 3 वर्ष शेती केली की पुन्हा 4 वर्ष ती पडीक ठेवावी लागते आणि पुन्हा मग 4 वर्षानंतर त्याचा बेवड आल्यानंतर पुन्हा तिथं ते टोकायचं आणि मग त्यात नाचणी, वारली, काय हे अशा पद्धतीची शेती. म्हणजे डोंगराच्या खाचराच्या वरती गवळी धनगर राहतात आणि त्याच्या खाली कुणबावा करणारे कुणबी राहतात आणि त्याच्या खाली मग वतनदारांच्या जमिनी, या सगळ्या ह्याच्यामध्ये मग त्या कुणब्यानं नाचणी धान्य त्या गवळी धनगराला द्यायचं आणि त्या गवळ्या धनगरानं त्याच्या मोबदल्यामध्ये लोणी, तूप, दूध त्याला द्यायचं. हे जे काही एकमेकामधलं हे जे काही सोशल डिस्क्रिमिनेशन आहे त्यांच्या बाबतीमधलं, हे सोशल डिस्क्रिमिनेशन दुसऱ्याच्या शेतात आजही त्यांच्या नावावर जमिनी नाही. आजही तिथं वतनदार जातो, जमिनी विकतो, त्यावेळी त्या माणसाला बेदखल केलं जातं. या खोतीच्या जमिनीच्या प्रश्नासाठी, या कुळांच्या प्रश्नासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्षाच्या माध्यमातून खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं. आजही त्या कुणब्यांना त्यांच्या नावावर शेती नाहीये. दुसऱ्याच्या शेतावर जाऊन कुणबावा करणं आणि स्वतःच्याच जमिनीमध्ये 25 एकरामध्ये 50 एकरामध्ये जाऊन स्वतःची जमीन कसणं, हा डिफरन्स या 2 कुणब्यामध्ये. सोशल डिस्क्रिमिनेशन हे बेसिक तत्व रिझर्वेशन पॉलिसीच्या पाठीमागे आहे. आणि सोशल डिस्क्रिमिनेशन आत्ता जर पॅरामीटर्स लावायचे म्हटलं, स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक माजी सदस्य म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय की एखाद्या कम्युनिटीला जर इन्क्ल्युजन करायचं आहे, एखादी रिझर्वेशन पॉलिसीच्या दायऱ्यामध्ये घ्यायचं आहे, मागासलेपण, पिछडलेपण, पिछडा वर्ग, पिछडी जात नव्हे, क्लास, पिछडा वर्ग हे जर प्रूव्ह करायचं असेल तर सरासरी लाईनच्या, मग ती एज्युकेशनची लाईन असेल, महाराष्ट्राची सरासरी एज्युकेशनची लाईन, महाराष्ट्राची सरासरी महिलांचं एज्युकेशनमधलं प्रमाण, महाराष्ट्रामधलं महिलांचं गळतीमधलं प्रमाण, महाराष्ट्रामधलं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस, महाराष्ट्रामधलं अंग मेहनतीचं काम करणारं महिलांचं प्रमाण, हे सगळ्या सरासरीच्या जी कम्युनिटी आम्ही मागास आहोत म्हणून दावा करते, ती कम्युनिटी त्या सरासरी लाईनच्या किती मागं आहे, हे जोपर्यंत प्रूव्ह होणार नाही. मग मराठा जर मागासलेला असेल तर महाराष्ट्रामधली अशी कोणती कम्युनिटी आहे की ती मराठ्यापेक्षा फॉरवर्ड झालेली? बरोबर, हाच कळीचा मुद्दा आहे. पण मग असं असताना आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण देऊ, आम्ही आरक्षण दिलेलं टिकलं, ह्याला टिकवता आलं नाही, ही काय भाषा? हे फूल आहे. कोणताही मुख्यमंत्री असो, आम्ही होतो तोपर्यंत टिकलं किंवा आम्ही टिकवलं होतं, आम्ही आलो तर परत, सगळं फूल आहे, सगळं फूल आहे. नारायण राणे समिती असो, जस्टिस गायकवाडांचा आयोग असो किंवा अनेक सगळ्यांनी डुप्लिकेटपणा आत्ताचं सुद्धा जो सुक्रे आयोगानं जे काही एक्झर्शन केलं ते इलॉजिकल केलं, फ्रॉड केलं. खूप जबाबदारीनं महाराष्ट्राच्या जनतेला स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक माजी सदस्य म्हणून सांगतो. कसं ते सांगतो, सुक्रे आयोगानं जे एक्झर्शन केलं ते महाराष्ट्रातल्या एंटायर लोकसंख्येचा सर्वे करायला हवा होता. सुक्रे आयोगानं जी तुलना केली ती फक्त ओपन कम्युनिटीशी तुलना केली, मराठा समाजाची. फक्त 2च कम्युनिटीची तुलना झाली, ओपन आणि मराठा. बरं, जे एक्झर्शन केलं, जो क्वेश्चनार जनतेमध्ये गेला, एका बाजूला क्वेश्चनार दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियामधनं आन्सरशीट दिली गेली की दारात गाडी आहे का, नाही म्हणून सांगा. दारात स्वच्छतागृह आहे, घरात स्वच्छतागृह आहे का, नाही म्हणून सांगा. घरात नोकरीला आहे का, नाही म्हणून सांगा. मास कॉपी केली गेली सुक्रे आयोगाच्या माध्यमातून. आणि ही जर मास कॉपी केली असेल, आता त्याच्या पुढचं तुम्ही ऐका, ही जर खरी माहिती आहे का खोटी माहिती आहे हे क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना स्टेट बॅकवर्ड कमिशन आयोगाकडे कुठलीही यंत्रणा होती, ना राज्याकडे कुठलीही, शासनाकडे कुठलीही ती दिलेली माहिती खरी का खोटी हे क्रॉस व्हेरीफाय करणारी यंत्रणा नव्हती. म्हणून सुक्रे आयोगानं जे एक्झर्शन केलं ते फ्रॉड, फेक आणि न्यायिक चौकटीमध्ये आणि न्यायिक स्ट्रक्चरमध्ये बसणार नाही. म्हणून उद्याचं 10% रिझर्वेशन हे उद्या रद्द झालं तर कुणीही वाईट वाटून घेऊ नये. ते होणारच आहे असं सगळेच म्हणतात. लक्ष्मण हाके म्हणतोय ना, सगळेजणच म्हणतात. अरे लक्ष्मण हाकेनं जान हाती लिहिली आहे म्हणून असलं वास्तव बोलतो. पण मला सांगा की जसं ओबीसी मध्ये मागास जाती आहेत तसं मराठ्यांमध्ये पण आहेत. ठराविक मराठा जे आहेत तेच सदन आहेत किंवा बागायतदार आहेत, ते मागत पण नाहीत. ओबीसीमध्ये पण माळी किंवा अशा काही सोडल्या
तर इतर जे आहेत ते मागास आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी लढताय, जरांगे पण त्यांच्यासाठी लढताय. नाही, असं नाहीये. काय हे म्हणजे बघा रिझर्वेशन आणि पॉलिसी. हे तरी तुम्हाला मान्य आहे की देशाची नीती आहे बघा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये अनेक नीतींचा अवलंब केला गेला. देशामध्ये 5 इयर प्लॅन आले. देशामध्ये वेलफेअर आलं. देशामध्ये सोशल असिस्टन्स आलं, सोशल वेलफेअर आलं. देशामध्ये अनेक पाण्याच्या इरिगेशनच्या योजना आल्या. देशामध्ये अनेक रस्ते बांधणी आली, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आली, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आली. पण देशामध्ये सोशल जस्टिस नावाचा आमच्या संविधानाचा जो आत्मा होता, गाभा होता, तो सोशल जस्टिस आजही मागं पडलेला आहे. हजारो लाखो करोडो रुपयाची आर्थिक नियोजन या देशात झाली, पण सोशल जस्टिससाठी मात्र निधी मिळत नाही. मी सहमत आहे तुमच्याशी, पण माझा मुद्दा असा आहे की जरी आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसला नाही. तरी फॅक्ट आहे, जिथं जरांगी आंदोलन करतायत तिथं काय परिस्थिती आहे शेतीची एवढ्या आज? साहेब किती वाईट आहे तिथं. साध्या शेती- सोप्या पब्लिकला समजेल अशा हम्म. भाषेत सांगतो. सोशल बॅकवर्डनेस म्हणजे काय, की त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्यामुळं, मी एक आता जे सोशल बॅकवर्ड आहे त्यांच्या बाबतीत सांगतो. नाभिक समाजामध्ये जन्माला आलेला तरुण, त्याचं सोशल स्टेटस. धोब्याच्या घरामध्ये जन्माला आलेला तरुण, त्याला ज्यावेळी त्याचं सिव्हिलायझेशन होतं त्यावेळी त्याच्याकडं इथली व्यवस्था, इथली सोसायटी काय म्हणून पाहते. सो हे बाय बर्थ सोशल बॅकवर्डनेस माझ्या भारताच्या सोसायटीमध्ये आहे आणि ते हजारो वर्षाचं आहे. बाय बर्थ जन्मानं जर नाभिक किंवा कुंभाराच्या घरात जन्माला आला, किंवा भटक्या विमुक्ताच्या नाथपंथी डवरी गोसावीच्या घरात जन्माला आला, किंवा कोलाट्याच्या घरात जन्माला आला, किंवा कैकाड्याच्या घरात जन्माला आला, किंवा ज्यांना गुन्हेगार जमाती समजलं गेलं, कंजारभाट, लमान, फाशी पारती, कैकाडी, तो आमचा घंटी चोर, किंवा आमचा तो काय म्हणायचं त्याला, तो ह्याची कामं करतो, तिरगाईची कामं करतो, म्हणजे तो पॉकेट मार किंवा जाता जाता चोऱ्या करणं, काय म्हणतात त्याला, टकारी. त्याच्यात जन्माला आलेल्या माणसाला सिव्हिलायझेशन होताना त्याला काय अनुकूल परिस्थिती भेटली असेल, काय अनुकूल परिस्थिती भेटली असेल. आजही माझ्या या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, पारद्याला गावगाड्यामध्ये 8 दिवसाच्या पुढं राहायला परवानगी नाही. गिसाड्याला 15 दिवसाच्या पुढं एका गावात राहता येत नाही, त्याला दुसरं गाव पकडावं लागतं. आजही माझ्या भटके विमुक्त जाती जमातीचं ॲसेट काय, आडं, 2 मेळी आणि 12 खुट्ट, आणि त्याच्यामध्ये असलेला भाता, त्याच्या त्या पालामध्ये असलेली 3 दगडाची चूल, वेचून आणलेलं सरपण, उघड्यावर स्वच्छतागृहात जाणं, कुठं तरी शिकता आलं तर कुठल्या तरी शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणं. त्यांची संख्या कमी आहे, मला मान्य आहे, नाही बरोबर आहे, पण दोज आर सोशली बॅकवर्ड. पण याची चर्चा कुठं होती आता? ह्याचा सगळा राजकीय आखाडा बनलेला आहे. मग म्हणजे हो ऐका सांगतो ना, ना. आता बघा काय भाषा काय सुरू झाली दोघांची पण, जरांगेंची आणि हाकेंची. जरांगे म्हणतात की आता मी दाखवतो माझी ताकद, ह्यांना पाडायचं आता, हां अपक्ष उमेदवार उभा करू, नाही तर पाडापाडी करू. लोकसभेला ह्याला पाडलं, विधानसभेला ह्याला पाडलं. आता हाके पण म्हणतायत रोहित पवारना आम्ही पाडू, राजेश टोपेंना आम्ही पाडू. हाकेची रिॲक्शन आहे, हाकेची ॲक्शन नाही. हाके एक ऐका ऍक्शन रिॲक्शन बोलतो ना म्हणजे रिॲक्शन. मी तेच म्हटलं की ऍक्शनसाठी ज्याला रिॲक्शन. भाषा समजते. लक्ष्मण हाकेने जर 50 माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्यात जर सक्सेस झाला, तर माझ्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 1% बजेटरी तरतूद 50 ते 60% लोकसंख्या असलेल्या या ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 1% बजेटरी तरतूद मिळत नाही. म्हणून मी मूठसूट शरदचंद्रजी पवारांवरती जो मी आरोप करतोय, जो शासक आहे, जो रूलर आहे, जो पुरोगामी नेता आहे, ज्यानं वास्तव भूमिका या महाराष्ट्राच्या हिताची घ्यायला पाहिजे, तो मात्र आज आमचा नेता ती भूमिका घेताना दिसून येत नाही. त्यामागचं हे वास्तव आहे. आणि तुम्ही मला बोलतो तुमच्या पवारांकडे अपेक्षा आहेत, पण पवारांचं मोदी आले तेव्हा बारामतीमध्ये काय होतं, धनगरांना आरक्षण द्या स्टेटमेंट होतं, पॉलिटिकल स्टेटमेंट. फडणवीस काय म्हटलं, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, बरोबर. नंतर राज ठाकरेंना दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये काय म्हटले, आरक्षणाचा निकष काय असावा, आर्थिक असावा. आता ते परत म्हणतात की मनोज जरांगेंच्या ह्यानं माझा पाठिंबा आहे. पॉलिटिकल स्टेटमेंट. राजकारणापलीकडं, निवडणुका जिंकण्याच्या गणितापलीकडं इथल्या पुढाऱ्यांना दुसरं काहीच कळत. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मटकावाले, गुटखावाले, दारूवाले, 2 नंबरवाले, आणि महाराष्ट्रातनं लोकसभेवर प्रश्न सामाजिक आहे, उत्तर राजकीय जिंकणार आहे. तुम्हाला आरक्षण कोण देऊ शकतं, किंवा आम्हाला आरक्षण कोण वाचवू शकतं, आणि घटनेमध्ये संविधानामध्ये बसून कोण देऊ शकतं? मोदी देऊ शकतात, केंद्र सरकार देऊ शकतात, कोण देऊ शकतं? ओबीसीचं आरक्षण संविधानच वाचवू शकतं. ओबीसीचं आरक्षण म्हणजे न्याय व्यवस्थाच वाचवू शकतं. ओबीसीचं आरक्षण केंद्राचा आहे का राज्याचा आहे? हा प्रश्न तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा आहे ओबीसीचा, आणि महाराष्ट्राच्या धोरणावरती केंद्रात शेवटी अंमलबजावणी, म्हणजे शेवटी केंद्रीय धोरणं पण आहेत ना.
केंद्रीय नोकऱ्या पण आहेत ना, केंद्रीय गोष्टी पण आहेत ना. त्यामुळं हा प्रश्न दोघांचाही आहे. काही केंद्रीय सूची असते, राज्यवरती सूची असते. पण माझं ह्याच्याही पलीकडे जाऊन म्हणणं असं आहे की रिझर्वेशन पॉलिसीकडे एवढं कोत्या भावनेनं का बघितलं जातं आहे राज्यकर्त्यांकडून. रिझर्वेशन म्हणजे आपण कोणावर तरी उपकाराची भावना आहे असं का बघितलं जातं आहे. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा. रिझर्वेशन म्हणजे या माझ्या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला, आम्हीही या लोकशाहीचे नागरिक आहोत, आम्हीही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हालाही समानतेचा अधिकार आहे, ही विन विन सिच्युएशन निर्माण होण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी. आमचं 16/4 14/4 घटना काय सांगते कलम, की या देशातले सगळे नागरिक समान आहेत. मान्य आहे ना. पण ह्या समानतेच्या तत्वावर आणण्यासाठी जे पिछडले गेलेत त्यांना पुढे आणण्यासाठी हे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन संविधान स्वतः स्वीकारते ना, की आम्ही भेदभाव होय, समानतेचं तत्व राबवण्यासाठी आम्हाला भेदभाव पण करावा लागतोय. जे पिछडले गेले त्यांना विशेष फिडिंग करावं लागतंय, विशेष तरतुदी द्याव्या लागतात, विशेष त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतंय की जोपर्यंत हे समांतर लाईनीला येणार नाही. पण तुम्हाला ओबीसी आरक्षण जाईल याची भीती का गेलंय. फडणवीस जाईल नाही, गेलंय. फडणवीस स्वतः म्हणतायत की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही दिलं जाणार. शरद पवार स्वतः म्हटलेले आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. म्हणजे जवळपास सगळ्यांना हाच मानवी कावा आहे या सगळ्या पुढाऱ्यांचा. गेलंय म्हणतो तुम्ही. गेलंय. कसं काय? बघा, महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीजमध्ये पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत आज रिझर्वेशन गेली 3 वर्ष झालं. ओबीसीचं रिझर्वेशन गेलंय. निवडणुका लोकल बॉडीच्या महाराष्ट्रात थांबलेत. त्या कोर्टामध्ये या महाराष्ट्र शासनानं एक ॲफिडेव्हिट द्यायचं आहे की गेल्या 3 वर्षापासून आमच्या लोकल बॉडीच्या निवडणुका होत नाहीत, हे हिअरिंग अजेंड्यावर घ्या आणि याचं काहीतरी करा. रिक्वेस्ट करायची आहे जाऊन कोर्टामध्ये. कोर्टही त्याच्यावर पुढे यायला तयार नाही आणि या महाराष्ट्राचं लोकनियुक्त सरकार त्यावर बोलायला तयार नाही. आज छत्रपती संभाजीनगरची निवडणूक होऊन आज 4-5 वर्ष झाली. कोल्हापूर महानगरपालिकेची, पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका ही लोकशाही आहे. बाबू लोक प्रशासक तिथं काय आहे, ही लोकशाही आहे का? मग तिथलं लोकल बॉडीमधलं रिप्रेझेंटेशन गेलं. आज शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आज समांतर आरक्षणाच्या माध्यमातून आज इथं पदोन्नतीत आरक्षण नाही आहे. ज्यावेळी तर रोस्टर ठरवला जातो, जागा निघतात, त्यावेळी ओपन इज ओपन आणि रिझर्वेशन इज रिझर्वेशन असा काहीतरी गैरअर्थ इथले बाबू लोक घेत आहेत आणि त्याला गव्हर्नमेंट प्रोटेक्शन देते. एखादा कॅटेगरीमधला मुलगा जर ओपनचं मेरिट काउंट करत असेल, ओपनचं मेरिट क्रॅक करत असेल, तर त्याला ओपन काउंट करत नाही आहे इथलं गव्हर्नमेंट. ते म्हणतंय नाही, तो JNT मधनं आलाय, तो ओबीसी मधनं आलाय, तर ओबीसीमध्ये टाका. म्हणजे ते ओबीसीचा कोरम फुलफिल झाला. आणि परत तुम्ही काय करताय की समजा एक मी उदाहरण देतो, मी ज्या कम्युनिटीमधून येतो 3.5% रिझर्वेशन ओबीसी मधलं धनगरांचं आहे. पण धनगरांचं 100 जागा निघाल्या तर 3.5 म्हणलं तर 3.5 पोस्ट निघायला पाहिजेत. 0 पोस्ट निघते. मग असं का म्हटलं तर तुमच्या जागा ऑलरेडी फुलफिल आहेत. त्याच्या ज्यावेळी खोलामध्ये जातो त्यावेळी त्यातल्या ओपनमधनं क्रॅक केलेल्या पोरांचं, मेरिटमधल्या पोरांना त्या कॅटेगरीमध्ये त्यांनी काउंट केलंय. हे कसं रिझर्वेशन असू शकतं? हे संविधान विरोधी आहे, हे घटना विरोधी आहे. हे सगळेजण गाजर दाखवत आहेत. धनगरचा मुद्दा मला फक्त एक म्हणायचं, मला सांगा, धनगर हा मुद्दाच नाही आहे. आता लोकसभेच्या वेळेस याचिका पण निकालात काढली. टिस्टचा अहवाल मान्य नाही कारण तो आम्हाला अनुकूल नाही. असं कसं चालेल? तो अहवालही जाहीर होत नाही. म्हणजे आमच्या बाजूने जर अनुकूल अहवाल दिला तरच तो आम्हाला मान्य. असं नाही. हे बघा, इथं काही डेडिकेटेड आयोग आहे, इथं संविधानिक आयोग आहे. मग ते स्टेट बॅकवर्ड कमिशन असो ओबीसीच्या संदर्भातलं, किंवा मग सेंट्रलचं ओबीसीचा आयोग असो, किंवा SC आयोग असो, किंवा ST आयोग असो. त्या आयोगांना एक संविधानिक अधिकार, दर्जा आणि त्यांच्या शिफारसीला एक संविधानिक महत्त्व आहे की त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना इंटरफेअर करता येत नाही. तो मुद्दा बरोबर आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणाला की मराठा समाजाचा सामाजिक माग असले, पण हे सिद्ध होऊ शकत नाही. धनगरांना कसं ST मध्ये मिळेल जर त्यांची जीवनशैली आदिवासींसारखी? विषय असा आहे, जर गोंड गोवारींना STचं रिझर्वेशन मिळून सुद्धा त्यांना सुद्धा परत त्यांच्या निगेटिव्ह रिझल्ट येऊ शकतो. धनगर समाज जे काही निकष आहेत STचे, तो डोंगर दऱ्यात राहतो का? राहतो. तो भटकंतीचा व्यवसाय करतो का? करतो. तो ट्रायबल आहे का? आहे. त्याची संस्कृती वेगळी आहे का? आहे. त्याचे देवदेवाक वेगळे आहेत का? आहे. त्याची लग्न करण्याची पद्धत वेगळी आहे का? आहे. त्याचे मर्तकीचे निकष वेगळे आहेत का? आहे. आदिवासींना जे निकष लागतात ते फुलफिल होतात. पण धनगर मागतोय कधी? 2024ला. तो काळ जो हातचा निघून गेलाय तो धनगर, तो काळ धनगरांना माफ करणार नाही. आज धनगर तरुणाची अशी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. एक तर पिढ्यानपिढ्या चाललेलं STचं आंदोलन, त्याला
त्या आंदोलनावर त्याचा कॉन्फिडन्स नाही आहे आणि इकडे ओबीसी मधलं जे ताट आहे समोरचं, जे शिक्षण आणि नोकऱ्यामधलं कुठेतरी रिप्रेझेंटेशन मिळतंय, त्या ओबीसी मधल्या 3.5% लढाई ती वाचावं म्हणून लढायची का एसटीचं आंदोलन सोडून द्यायचं, ही खूप मोठी संभ्रमावस्था आहे. पण जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट 1911चे वगैरे पुरावे देऊन ते हैदराबाद स्टेट तुम्ही तथ्य नाही मानता? शक्यच नाही. काय अहो 1911 सालच्या गॅजेटचा 2024 सालच्या कसं लॉजिकली होऊ शकतं? कारण 1992 मध्ये जस्टिस रोहिणींनी जे जजमेंट दिलंय की एखाद्या कम्युनिटीचं इन्क्लुजन करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनची शिफारस, म्हणजे त्यांचे काही पॅरामीटर्स, मेथडॉलॉजी, त्यांचे काही निकष असतील, त्या निकषाला फुलफिल झाल्याशिवाय आणि त्यांनी शिफारस केल्याशिवाय तुम्हाला ते करता येत नाही. मग तुम्ही 1909चं काय तुम्ही वाटेल ते आणाल ना, मग उठसूट म्हणतात. मगाचा तो जो तुमचा संदर्भ होता की बरे झाले देवो कुणी बी केलो नाही तरी असतो दंबेची मेलो, हे कुणाचं? तुकाराम महाराजांचं वक्तव्य असू शकेल ना त्यावेळी. 2024 मधलं तुम्हाला हे आहे ना. तुम्ही रोहिणी कमिशनचा मुद्दा काढला विचारतो. रोहिणी कमिशनने पण जे सांगितलं की पोट प्रकार केले पाहिजेत, उपप्रकार केले पाहिजेत ज्या ओबीसीच्या जाती आहेत. मगाशी जो मुद्दा मांडला की जे मराठ्यांचे मोठ्या जाती आहेत त्या जशा लहान जातीवरती अन्याय करतात तशीच परिस्थिती इकडे ओबीसीमध्ये पोट प्रकार साहेब, पोट प्रकार किंवा क्लासिफिकेशन, वर्गीकरण करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी डेटा लागतो. वर्गीकरण करण्यासाठी कोण सुधारलंय, कोण मागासलंय, कुठली जात सुधारली, कुठली जात मागं राहिली, कुठल्या जातीचं काहीतरी तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा हवंय ना. नाही ना आमच्याकडे इम्पेरिकल डेटा. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र 200-300 कोटी रुपये खर्च करून इम्पेरिकल डेटा गोळा करत नाही की जो उत्तरांचलनं केला, जो झारखंडनं केला, जो तमिळनाडूनं केला, जो बिहारनं केला. पण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं ही संधी दवडली. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. जनगणना तरी कुठे होती? जनगणना नसेल तर तुम्ही वर्गीकरण कोणाचं करणार आहे? कसं करणार आहे वर्गीकरण? काय डेटा आहे तुमच्या टेबलवरती? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही महाराष्ट्राचे रूलर म्हणून तुमच्याकडे जर डाटाच, तुमच्याकडे समरीच उपलब्ध नाही, तुम्ही क्लासिफिकेशन काय करणार? कसं करणार? होणारच नाही. म्हणजे असंच होणार. अरे हे सगळं निवडणुका केंद्रबिंदू ठेवून काय तो काल परवा SC STच्या संदर्भातला क्लासिफिकेशनचा कोर्टानं जो आदेश दिला, लार्जर बेंचनं दिला, मला खूप वाईट वाटतं. विथ रिस्पेक्टफुली मला सांगावंसं वाटतं की हा अधिकार दिला कोणी यांना? हा अधिकार सुप्रीम संसद आहे. पण त्याच्यावरती मतमतांतर आहेत. काही जणांना असं वाटतं की गांधी आंबेडकर खुश झाले असते. आणि मला एक उदाहरण साधं माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला समज. उद्या SC मध्ये क्लासिफिकेशन करा म्हणून सांगितलं. एक SCची विधानसभेची जागा आपल्याला राखीव ठेवायची. एक विधानसभा सो अँड सो महाराष्ट्रातल्या 288 पैकी. मग ती रिझर्वेशन समजा फलटण. मग आता उद्या ती राखीव ठेवत असताना ती कोणाला ठेवायची? SC मधल्या नवबौद्धाला, म्हणजे महार म्हणजे नवबौद्ध त्याला ठेवायची का ढोर समाजाला ठेवायची का चर्मकाराला ठेवायची का त्याच्यामधल्या परत पोट प्रकार आहेत त्यांना ठेवायची? कुणाला ठेवायची? लोकसंख्या जास्त आहे म्हणून त्याला ठेवायची का लोकसंख्या कमी आहे म्हणून त्याला ठेवायची? काय तुमच्याकडे निकषवर? कसं क्लासिफिकेशन तुम्ही कराल बरं? हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? जजमेंट देण्यास ठीक आहे, समजू शकतो खूप, पण ते कसं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करणार ते मला परत तुम्हाला मागं न्यायचं. मगाशी तुम्ही डेटाचा उल्लेख केला, पण असा एक आरोप घेतला जातो की ओबीसीनं जे आरक्षण दिले ते सुद्धा जास्त दिले. आरोप होतो तेवढी त्याची संख्याच नाही. जे आरक्षण आहे मोजावी जास्त आहे. मोजावी मुंडेंनी वगैरे जे मोजावी मोजल्यावर मी तर कशाला ऑब्जेक्शन? तुम्हाला हा आरोप मान्य नाही? मान्यच नाही. मोजावी ना. मी म्हणतोय 60%पेक्षा 1% हे ओबीसी कमी नाही. मोजावं महाराष्ट्रानं. कारण त्याचं कारण असं आहे की संयुक्त महाराष्ट्र घडल्यानंतर माझ्या या महाराष्ट्रामधली प्रगत जी शहरं आहेत, जे इकॉनॉमिकल कॅरिडॉर आहेत, मोठमोठी जिल्ह्याचे प्लेस आहेत, तिथं तमिळनाडू, कर्नाटक, बिहार, UP, उत्तरांचल, झारखंड, गुजरात, राजस्थान, अख्ख्या महाराष्ट्रातला क्राऊड माझ्या औरंगाबाद शहरामध्ये, माझ्या नाशिक शहरामध्ये, माझ्या पुण्यामध्ये, माझ्या मुंबईमध्ये, माझ्या कोल्हापूरमध्ये, माझ्या सांगलीमध्ये, माझ्या सोलापूरमध्ये, माझ्या लातूरमध्ये 50 वर्षापेक्षा जास्त अधिवास करणारे ओबीसीची संख्या जर काढली तर महाराष्ट्रामध्ये 60%च्या खाली 1.1% सुद्धा ओबीसी नाही. मोजा ना. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं की जनगणना वगैरे झाली, इम्पेरिकल डेटा जर घेतला तरच ही वस्तुस्थिती समोर. शेवटाला मला फक्त 2-3 प्रश्न विचारायचे. आत्ता ओबीसी समाजामध्ये तुम्ही फिरताय ग्राउंडला, काय परिस्थिती आहे? लोकसभेनंतर विधानसभेला जो काय फटका बसला, मी मगाशी म्हटलं, ज्यांचा DNA ओबीसी आहे, ज्यांनी माधव पॅटर्न राबवला,
भाजप त्याच्या पाठीमागे ओबीसी उभं राहू शकतो आता तुमचा उभा आकलन राहू काय आहे? शकतो, उभा राहू शकतो, उभा राहू शकतो. काय याचा अर्थ लक्ष्मण हाके त्यांचा समर्थक आहे असा मुळीच घेऊ नका. हं. पण ओबीसी जर इनसिक्युरिटी फिलिंग जर वाटून घेत असेल स्वतःला, तर ओबीसी ऑर्गनाईज आहे तेवढा ऑर्गनाईज होईल, आता होतोय. त्यातनं तुमचं म्हणजे 8 तुमच्या जिल्ह्यामध्ये स्टेटमेंटला टोपेना पाडू रोहित पवारांना पाडू त्याच्या पाठीमागे 100% हेच गणित आहे काय हेच गणित आम्हाला आहे. सांगा तरी काय आहे? हेच गणित आहे. बघा, हं. 8 जिल्ह्यामध्ये ओबीसीलाच पोल करेल. कोणते 8 कोणते 8 जिल्हे: जालना, बीड, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे मराठवाडाच की छत्रपती संभाजीनगर, परभणी, परभणी, नांदेड झाला म्हणजे 6 झाले. अजून 2 कुठले राहिले? म्हणजे मराठवाडाच मुख्य नगर, हं. नगर, बरोबर. सोलापूर, हं. सोलापूर नगरला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन. इनडायरेक्ट हं. होईल, हं. सांगलीला होईल, इनडायरेक्ट होईल, पण डायरेक्ट या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या 6-7 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट सांगून या गोष्टी होतील. तिथं पक्ष पार्टी नाही चालणार. ओबीसी वर्सेस मराठाचा लिहून घ्या माझ्याकडून. म्हणजे विधानसभेला लोकसभेचा जो अजिबात रिपीट होईल म्हणतात निकाल तसं नाही तुम्हाला काय होणार. वाटत नाहीये नाही होणार, नाही होणार. तुमची भूमिका काय असणार आहे इथून पुढच्या या ह्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसांना ओबीसी सपोर्ट करा. तुम्ही काय पॉलिटिकल राजकीय भूमिका घेणार? पॉलिटिकल आमची पाडणाऱ्यांची यादी तयार आहे, निवडून आणणाऱ्याची यादी आम्ही मे बी ठरवू. आम्ही एक संधी इथल्या पक्षांना पण देऊ की आमच्या ओबीसीचे उमेदवार जर तुम्ही आमच्या प्रतिनिधित्वाला लढण्याची संधी देत असाल, आम्हाला पहिल्यांदा आत्ता आमचं बॅलेटमधलं आमचं उपद्रव मूल्य दाखवायचं. मे बी आमचा हा शॉर्ट टर्म प्रोग्राम असतो, पण महाराष्ट्र जर 18 पगड जातींचा महाराष्ट्र, बहुसंख्याकांचा महाराष्ट्र असेल, तर ज्या लोकांनी राजकारणाच्या जोरावरती, प्रतिनिधित्वाच्या जोरावरती जर ओबीसीला पायाखाली रगडण्याचा जर धोरण जर यांनी अवलंबला असेल, तर यांना यांची जागा दाखवण्यासाठी लक्ष्मण हाके नावाचा एक सामान्य कुटुंबामधला पोरगा, मेंढपाळाचा पोरगा या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या लढाईचा बळी जरी गेला तरी चालेल, पण बहुसंख्याकांची लढाई, छत्रपती शिवरायांच्या रयतेची लढाई निश्चित लढेल. तुमची विचारपूस कोण करते? तुमच्या पाठीमागं कोण आहे? परत एकदा विचारतोय मुद्दाम. माझ्या पाठीमागं भुजबळ आहेत, फडणवीस आहेत. अरे, विचारपूस अरे, म्हणून. हे हे म्हणून बघा. म्हणत नाही, पॉलिटिकल नाही. तुम्ही लक्ष्मण एवढा- हाकेचा मोबाईलचं हे काढायचं. लक्ष्मण हाकेंना कुणाचे कॉल येतात आणि लक्ष्मण हाके काय बोलतात शासन करू शकतं. लक्ष्मण हाकेचा सपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हक्क आणि अधिकार, ओबीसीची भावना, लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाला बंजारा येतो, वंजारी येतो, माळी येतो, धनगर येतो, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागतं. चला, कुणाला पैसे दिले लक्ष्मण ऍक्शन हाके? रिॲक्शनचा खेळ सुरू आहे. प्रश्नच नाही. जरांगे दसरा मेळावा ज्याला घेतायत. राजकारणाची भाषा कळते, ज्या पुढाऱ्यांना, जरांगे दसरा मेळावा घेतात, हाके पण मेळावा घेणार आहेत दसरा. हाके मेळावा घेणार नाहीत. कारण लक्ष्मण हाकेचा जो ओबीसी आहे, भटके विमुक्त जाते, त्यांच्या लाखोच्या जत्रा हजारो वर्षापासून भरतायत. महाराष्ट्र जर समजून घ्यायचा असेल, परत नावं घेतो या सगळ्यांची. पृथ्वीराज बाबा चव्हाण, तुम्हाला महाराष्ट्र अजिबात माहिती नाही. तुम्हाला जर महाराष्ट्र माहीत असता, ओबीसी माहीत असता, सोशल जस्टिस माहीत असता, तर पृथ्वीराज बाबा चव्हाणसारख्या माणसानं तरी जरांगेला पाठिंबा दिला नसता. कारण 12-13 करोड जनतेच्या रयतेच्या वेदनेची दखल घेतली असती. अशोकराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार हे कधी पोहरादेवीला बंजारा समाजाच्या त्या यात्रेला गेलेत का? काय कळेल त्यांना बंजारा किती राहतो महाराष्ट्र? हेच भगवानगडावरती कधी गेले असतील का हो? शरद पवारांपासून ते आत्ताच्या एकनाथराव शिंदेपर्यंत त्यांना काय माहीत असेल हो वंजारी किती राहतो? भुजबळ का गप्प आहेत? सांगतो ना, हेच पवार साहेब आणि हेच एकनाथराव शिंदे सगळे बोलतोय. 29 पैकी 21 मुख्यमंत्र्यांचं मी बोलतोय. हे कधी आरेवाडीला बिरोबाच्या जत्रेला गेले असतील का? पट्टणकडोलीला गेले असतील का? की धनगर समाज जर लाखोने इथं येतोय, तर यांची संख्या किती असेल? यात्रेला एवढा क्राऊड हजारो वर्षापासून येतो. खूप महाराष्ट्र म्हणजे काय आहे? कुठल्या जिल्ह्यामध्ये मराठा कम्युनिटी आहे हो की जिथं फक्त मराठा आहे? दाखवून द्याल मला महाराष्ट्रातला एक तालुका सांगा तिथं ओबीसी किती राहतो, मी इथं बसून सांगतो. मानखटावमध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे, फलटणमध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे, सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे, सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कोटेमंकाळमध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे, वाळव्यामध्ये ओबीसींची संख्या किती आहे? जयंत पाटलांच्या घनसावंगी मतदारसंघामध्ये राजेश टोपेंच्या किती आहे? एकटा धनगर 72,000 पोल आहे. मग ओबीसी बाजूला अजून बंजारा किती, वंजारी किती, माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट, तुमचं म्हणणं आहे की आता हा जागरूक झालाय, हा संघटित होतोय. जागरूक होणार, आणि पोलराईज विधानसभेमध्ये- होणार, आणि विधानसभेमध्ये तो त्याची ताकद दाखवणार. निश्चित दाखवणार.
लक्ष्मण हाके खूप धन्यवाद. तुम्ही गेले 40-45 मिनटं सविस्तर तुमची भूमिका मांडली. तुमच्यावरती जे आरोप होत आहेत, आक्षेप होत आहेत, त्यालाही तुम्ही उत्तरं दिली आणि का तुमचा विरोध आहे जरांगेंना किंवा कुणबीकरणाला, मराठ्यांच्या ओबीसीकरणाला हेही तुम्ही सांगितलं. सामाजिक न्यायाचा मुद्दा काय आहे तेही तुम्ही सांगितलं. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भूमिका काय आहेत, तुमच्या पाठीमागं कोण आहे का, याचंही तुम्ही क्लॅरिफिकेशन दिलं. खूप धन्यवाद. प्रेक्षक तुम्हाला लक्ष्मण हाकेंसोबतची ही चर्चा, हा संवाद कसा वाटला? तुम्ही तुमची जी मतं आहेत, तुम्हाला लक्ष्मण हाकेंनी दिलेली उत्तर असतील किंवा त्यांच्या भूमिका आहेत त्या तुम्हाला पटल्या का? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि बघत राहा बोलबड.